हॅलो एव्हरीवन, मी विनया टेंबे बोलतेय. वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड इंग्लिश. आज आपण लिसन या क्रियापदावर भर देऊन वाक्य काही पाहणार आहोत. लिसन म्हणजे लक्षपूर्वक ऐकणं. तर लिसन असं नुसतं म्हणून आपण काही वाक्य बनवू शकतो. आणि लिसन टू टू हे प्रेपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय वापरूनही काही वाक्य बनतात. काय फरक आहे तो पाहूया. पहिल्यांदा मी 2 कॉलम केलेत, लिसन टू आणि लिसन. लिसन टू वाले पहिले वाचते, मराठी अर्थ सांगतेच जोडीला. लिसन टू युअर हार्ट. लिसन टू युअर हार्ट म्हणजे तुमच्या मनाचं ऐका, तुमच्या हृदयाचं ऐका. लिसन टू युअर पेरेंट्स. लिसन टू युअर पेरेंट्स तुमच्या पालकांचं, आई वडिलांचं ऐक. लिसन टू हिम. लिसन टू हिम त्याचं ऐक किंवा त्याचं ऐका. लिसन टू मी. लिसन टू मी माझं ऐक किंवा माझं ऐका. लिसन टू म्युझिक. लिसन टू म्युझिक संगीत ऐक किंवा संगीत ऐका. लिसन टू द साऊंड ऑफ रेनड्रॉप्स. लिसन टू द साऊंड ऑफ रेनड्रॉप्स. साऊंड म्हणजे आवाज आणि रेनड्रॉप्स म्हणजे पावसाचे थेंब. पावसाच्या थेंबांचा आवाज ऐक किंवा ऐका. लिसन टू स्पीच. लिसन टू स्पीच. स्पीच म्हणजे भाषण. भाषण ऐक किंवा भाषण ऐका. लिसन टू द बर्ड्स सिंगिंग. लिसन टू द बर्ड्स सिंगिंग. आता बर्ड्स म्हणजे पक्षी आणि सिंगिंग म्हणजे गाणं म्हणणं. म्हणजे पक्ष्यांचा किलबिलाट म्हणा किंवा पक्ष्यांचं गाणं ऐक किंवा ऐका. लिसन टू डॉक्टर. लिसन टू डॉक्टर डॉक्टरचं ऐक किंवा ऐका. लिसन टू एव्हरी वर्ड शी सेज. लिसन टू एव्हरी वर्ड शी सेज. एव्हरी म्हणजे प्रत्येक, वर्ड म्हणजे शब्द, शी म्हणजे ती आणि सेज म्हणजे म्हणते. ती म्हणते तो प्रत्येक शब्द ऐक किंवा ऐका. लिसन टू ऍडवाइस. लिसन टू ऍडवाइस. ऍडवाइस म्हणजे सल्ला. सल्ला ऐक किंवा सल्ला ऐका. लिसन टू एल्डर्स. एल्डर्स. एल्डर्सचा अर्थ मोठी माणसं. मोठ्या माणसांचं ऐक किंवा ऐका. आता ही सगळी जी वाक्य झाली त्याच्यात लिसन टू नंतर एखादी गोष्ट तरी आली आहे किंवा एखादी व्यक्तीबद्दल तरी आपण बोलतोय. म्हणून लिसन टू कधी वापरायचं? जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट ऐक किंवा एखाद्या व्यक्तीचं ऐक असं म्हणायचं असेल तेव्हा आपण लिसनच्या पुढे टू लावायचंय प्रेपोजिशन. म्हणून मग आपण जर फॉर्म्युला लिहिला तर काय लिहू? लिसन टू प्लस समथिंग ऑर समवन. लिसन टू प्लस एखादी गोष्ट किंवा एखाद्या व्यक्तीचं. असं असताना आपण हे वापरतो लिसन टू. ही सगळी वाक्य इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. इम्परेटिव्ह सेंटेन्सेस आज्ञार्थी वाक्य आहेत. आता लिसन पुढे टू न लिहिता आपण लिसन कधी म्हणतो त्याचीही उदाहरणं वाचते एक एक. लिसन क्वाइटली. लिसन क्वाइटली शांतपणे ऐक. लिसन वेल. लिसन वेल नीट ऐक, चांगलं ऐक, छानपैकी ऐक. लिसन सायलेंटली. लिसन सायलेंटली परत अर्थ शांतपणे ऐक किंवा ऐका. लिसन होल हार्टेडली. लिसन होल हार्टेडली. होल हार्टेडलीचा अर्थ अगदी मनापासून ऐक किंवा ऐका. लिसन माइंडफुली. लिसन माइंडफुली. माइंडफुलीचा अर्थ अगदी लक्ष देऊन मन घालून मनापासून ऐक किंवा ऐका. लिसन अटेंटिव्हली. लिसन अटेंटिव्हली. अटेंटिव्हलीचा अर्थ पूर्ण लक्ष देऊन ऐक किंवा ऐका. लिसन केअरफुली. लिसन केअरफुली काळजीपूर्वक ऐक किंवा ऐका. लिसन ऍक्टिव्हली. लिसन ऍक्टिव्हली म्हणजे पूर्ण लक्ष देऊन मन कॉन्सन्ट्रेट करून ऍक्टिव्ह राहून ऐका. लिसन रिस्पेक्टफुली. लिसन रिस्पेक्टफुली. रिस्पेक्ट म्हणजे आदर. रिस्पेक्टफुली आदर देऊन ऐक किंवा ऐका. लिसन इगरली. लिसन इगरली उत्सुकतेने ऐक किंवा ऐका. लिसन नाऊ. लिसन नाऊ आत्ता ऐक किंवा आत्ता ऐका. लिसन हिअर. लिसन हिअर इकडे ऐक किंवा इकडे लक्ष देऊन ऐक किंवा ऐका. अशा पद्धतीने आपण लिसन नुसतं वापरतो आणि पुढे टू वापरत नाही. तर कधी आता ह्या सगळ्या 12 गोष्टी ज्या मी इथे लिहिल्या आहेत ही एखादी गोष्ट नाहीये इथल्यासारखी. म्हणजे आता स्पीच, म्युझिक ही कशी एखादी गोष्ट झाली तसं हे नाहीये किंवा व्यक्ती पण नाहीये. तर कसं ऐक हे आपण सांगतोय. कसं ऐक फॉर एक्झाम्पल लिसन क्वाइटली. कसं ऐकायचंय? शांतपणे ऐकायचंय. कसं ऐक हाऊ. हाऊ टू लिसन. कसं ऐकायचं हे जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्या लिसनच्या पुढे आपण टू वापरत नाही.
आता कसं ऐक असं म्हणताना ते जे असतं कसं ऐकणं हे जे शब्द आहेत 12च्या 12 ती आहेत क्रिया विशेषण म्हणजे इंग्लिशमध्ये ऍडवर्ब्स. म्हणून मग आपण जर फॉर्म्युला लिहिला तर आपण काय लिहू लिसन प्लस ऍडवर्ब. मग मध्ये टू लागत नाही इथल्यासारखा, तिथे आपण टू वापरत नाही. लिसन प्लस ऍडवर्ब, लिसन प्लस क्रिया विशेषण मध्ये टू न घेता कुठचंही प्रेपोजिशन कुठचाही शब्दयोगी अव्यय न घेता डायरेक्टली आपण म्हणतो या साईडला टू लागतो. अशा पद्धतीने लिसनची ही काही वाक्य पण नेहमीची आहेत. हीच वाक्य सुद्धा आज्ञार्थीच आहेत, इम्परेटिव्ह सेंटेन्सेसच आहेत. आणि म्हणून मी ऐक किंवा ऐका असं का म्हणते, कारण यू आपण दुसऱ्याला समोरच्या व्यक्तीला नेहमी आज्ञार्थी वाक्य सांगत असतो, त्यामुळे यू हा करता गृहीत धरलेला असतो. इथे लिहिता म्हणजे असं आपल्याला म्हणावं लागत नाही यू लिसन टू म्युझिक असं नाही म्हणावं लागत. समोर व्यक्ती आहे, आपण म्हणतो लिसन टू म्युझिक, म्हणून यू हा करता गृहीत असतो. आणि मग यू एकवचनी पण असतो आणि अनेकवचनी पण असतो. म्हणून मी बोलताना प्रत्येक वेळेला म्हटलंय ऐक किंवा ऐका. आय होप हे सगळं काही क्लिअर झालं असेल. अशीच वाक्य 1000 इंग्लिशची अगदी सोपी साधी रोजची वाक्य लिहिलेलं माझं एक पुस्तक आहे. तर ते पुस्तक मी इथे आता ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये त्याच्या लिंक्स देते. अतिशय उपयोगी 1000 वाक्य आहेत. ते इंग्लिश वाक्य लिहिलंय, खाली इंग्लिशमध्ये त्याचं प्रोनाऊन्सिएशन लिहिलंय म्हणजे त्याचा उच्चार लिहिलाय मराठीतून, इंग्लिशमधून नाही सॉरी, मराठीतून उच्चार लिहिलाय आणि त्याच्या खाली मराठीतून अर्थ लिहिलाय. अशा पद्धतीने अगदी रोजच्या व्यवहारातील नेहमीची वाक्य अशी 1000 त्या पुस्तकात मी लिहिलेली आहेत. 12 भाग आहेत त्याचे, त्यात काळावर सुद्धा आहे आणि अशी बरीच वाक्य, आता 1000 वाक्य आहेत म्हटल्यावर केवढी आहेत. तर ते पुस्तक फक्त 199 रुपयाचं आहे फक्त. प्लस ऑफकोर्स ऑनलाईन मागवायचंय. ऑनलाईन मागवताना डिलिव्हरी चार्जेस त्याच्या जोडीला आहेत. ते डिलिव्हरी चार्जेस प्लस पुस्तकाची मूळ किंमत 199. जर इंटरेस्ट असेल तर नक्की घ्या, डेफिनेटली त्याचा उपयोग होईल. लिंक्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत. आणि थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे. लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा. कीप वॉचिंग माय व्हिडिओज. असेच पाहत राहा माझे व्हिडिओज. थँक्स वन्स अगेन. बाय बाय.